पिच वरती नसेल तर 5 धावांची पेनल्टी बसेल. टायमर लावलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. ओपनिंग पेयर 2 मिनिटांमध्ये पिच वरती नसली तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी बसेल. आणि आता जर पाहिलं तर टायमर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. येस, ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये सारंगपुरी टीमची आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडल्यावरती आपण टायमर लावणार आहोत. सारंगपुरी टीमचं संपूर्ण स्क्वॉडच नाही तर 12th मॅन कुठून असेल. मात्र सलामीच्या दोन्ही फलंदाजांचं नाव सांगायचं. सलामीच्या दोन्ही फलंदाजांचं नाव सांगायचं. मोहन आणि भावेश ही सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा. सचिन बॉलिंग मार्क तयार. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. गोलंदाज यार पहिला चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी पडला आणि त्यानंतर बाहेर निघत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व 16 आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. येत असताना हा डॉट बॉल. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय 0 या आकड्यावरती. याच दरम्यान जयेश सरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 0 आकड्यावरती लागत असताना पहिला झटका. मोहन बॅक टू दी पवेलियन. सुरुवातीला ढासळणारी इथे कामगिरी पाहायला मिळते सारंगपुरी संघाची. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो 3ऱ्या क्रमांकावरती येतो. नवीन फलंदाजचं नाव सांगायचंय. न्यू बॅटरचं नाव सांगायचंय. आउट झालेल्या बॅटरनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर या. आउट झालेल्या बॅटरनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नवीन फलंदाज बघा, या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळतात. तुम्ही जर नाव नाही सांगणार तर यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक पाहायला मिळते. सो आपल्या पेयरनी इथे राहणं अनिवार्य असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आय थिंक कालच्या दिवसामध्ये नितेश सरांच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मोर दॅन 90 रन्स त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. इथे मिसफील्ड झाली नसती तर एकही धाव आली नसती. मात्र मिसफील्ड आणि त्याच्या जोरावरती इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. ओव्हर नंबर पहिली सचिनच्या माध्यमातून टाकली जाते. यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होती. इनसाइड दी सर्कल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. थोडंसं राईट साइडला वळले आणि बेंड केला स्वतःला आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती भावेश पाहायला मिळतील, ज्या भावेशच्या माध्यमातून एकही चेंडू अजूनपर्यंत फेस झाला नाहीये. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक. चेंडू चाललाय डीप मध्ये आणि तोपर्यंत इनसाइड दी सर्कल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंट मध्ये. तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. निकेत आय थिंक बॉलिंग मार्क वरती तयार होतील. निकेतन आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. अवघ्या 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाची समाप्ती
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 4 या आकड्यावरती निकेतन वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. ज्या वेळेस कसारा विभागाचा आपण विचार करतो त्यावेळेस निकेतन याचं देखील नाव सातत्याने घेतलं जातं. मग त्यामध्ये तन्मय असतील, निकेतन आपल्याला पाहायला मिळतील, निलेश पागी आपल्याला पाहायला मिळतील, मुनाफ आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्वच स्टार प्लेयर सातत्याने या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सियार होतोय, बॉलिंग मार्क वरती निकेतन. चला थोडंसं स्पीडअप करायचं निकेतन. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉट मध्ये पॉइंट, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर आणि वाइडिश मिड ऑन. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गेनको बेहतरीन डालतोय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला आणि अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळाला. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. मला आताच माहिती मिळते की बॉलिंग लाईनअप वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाची चांगली आहे, मात्र बॅटिंग देखील तितकीच स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते या संघाची आहे. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच इथे झाली ड्रॉप. हाफ चान्स होता, मात्र एफर्ट चांगलं पाहायला मिळतोय. तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती धावा एकंदरीत दोन धावेच्या मदतीने 6 धावा धाव फलकावरती. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, त्यानंतर थोडासा चेंडूने हरकत केली. मिस्टॅम्प स्ट्रोक होता, वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यान फिल्डिंग थोडीशी खराब होती, मात्र चेंडू पर्यंत पोहोचले होते. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. यावेळेस बॅटची कडा लागतीये, एसटी रक्षकाच्या माध्यमातून चूक आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 7 धावा धाव फलकावरती, 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्राइक चेंज होत असताना पाहायला मिळतीये. 1 धाव धाव फलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. दुसरी चांगली गोलंदाजी निकेतनच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, खेचून मारलेला स्ट्रोक आहे. मागचा पाय थोडासा बेंड केला होता आणि त्यानंतर वेट ट्रान्सफर करत असताना अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. 7 धावा धाव फलकावरती. षट क्रमांक दुसरं मार्गस्थ 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 22 स्ट्रायकर एंड वरती 4 चेंडूंमध्ये 4 धावा. यावेळेस फिल्डिंग चांगली होती. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालता, त्यानंतर फेकी देखील झाली, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि इथे फलंदाज होतोय बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये लागत असताना दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी या संघाला. 1 मोर विकेट डाऊन, 9 या आकड्यावरती लागतोय हा दुसरा झटका. सारंगपुरी टीम आपल्या 12th मॅनला पाठवायचे लवकरात लवकर. आउट झालेल्या प्लेयरनी इथे यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आउट झालेल्या प्लेयरनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, अन्यथा अजून 2 धाव्यांची पेनल्टी बसेल. आउट झालेल्या प्लेयरनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. हा आलाय नवीन फलंदाज. नवीन फलंदाजचं नाव सांगायचं आदित्य. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतो. 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षट क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 22 निकेतनचं षटक चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा 1 विकेट, एकंदरीत 2 विकेट 10 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीमच्या कडून तिसरे षटक टाकण्यासाठी पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं, तितकंच औत्सुक्याचं असेल. पहिल्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या झाली होती, मात्र त्यानंतर जर विचार केला तर पहिल्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज होती. तिथे मात्र सह्याद्री क्रिकेट संघ वाशा टीमने आणि कुणालने गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड केल्या, मेडन षटक टाकलं आणि सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले. खरं तर वाशा संघासाठी हा ग्राउंड लकी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 एडिशन आतापर्यंत झाले, 3 संस्करण आपल्याला पाहायला मिळालेत लाईव्ह प्रीमियर लीगचे आणि त्यापैकी 2 संस्करण त्यांच्या माध्यमातून झालेले चॅम्पियन म्हणून. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती पंकज पाहायला मिळतोय. इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल 12 वरती जाऊन पोहोचली आहे. आदित्य आणि भावेश यावरती दारमदार असेल सध्याच्या स्थितीला आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी संघाचं, कारण धावसंख्या बनत नाहीये. भावेशच्या माध्यमातून रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आदित्यच्या माध्यमातून पहिला चेंडू फेस होतोय आणि फटका चांगला पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांची मोहर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार A1 क्वालिटीचा येतोय. ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. या षटकाच्या 2 चेंडूंवरती 8 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 4, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकाच्या 2 चेंडूंवरती 8 धावा पाहायला मिळतील. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न, खांद्याचा वापर करण्यात आला. चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 28 चा प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकतो. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. वन मोर बिग हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू सीमा पार गोळीच्या वेगाने येतोय हा षटकार. चोवीस धावा धाव फलकावरती. आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग होतीये. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आदित्यच्या बॅट मधून आलेत. थोडासा लेट आला मात्र ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करत असताना स्वतःच्या नावाभोवती वलय आदित्यने निर्माण केली. विकेट सॅक्रिफाइस केली होती आणि त्याचा फायदा उचलला जाते. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना तिसरा झटका. बॅटिंग करताना आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी या संघाला 3rd विकेट डाऊन. 24 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. भरत पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती येत आहेत. सलामीला आलेला भावेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. 7 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन भावेश आहे. मात्र आता त्याला मोठे फटके मारावेच लागतील. नवीन फलंदाज भरत आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सियार पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला. डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 असेला चौकार. फलंदाजच्या बॅट मधून येतोय अप्रतिम स्ट्रोक. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. 12 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेले पाहायला मिळत आहेत. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होतीये. यात काही शंकाच नाहीये. यानंतर होणारी मॅच शिवन्य स्पोर्ट्स जामनी विपक्ष रायझिंग स्टार कसारा. दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टनला पाठवायचे. आपण टॉस करणार आहोत. रायझिंग स्टार कसारा विपक्ष शिवन्य स्पोर्ट्स जामनी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती. टीमची टोटल 28 या आकड्यावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम साठी या 4थ्या अंतिम 22 षटकामध्ये येतात. गोलंदाज सियार 28 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. मिस्टॅम्प स्ट्रोक चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. उचलतील, फेकतील.
नॉन स्ट्रायकर एंडवरती तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. 29 धावा धावफलकावरती. चांगली अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला उभारण्यामध्ये यश मिळत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये निकेतन आणि त्यांच्या समवेत सचिन यांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली झाली, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पंकजच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये 6 चेंडू हातात असताना 18 धावा ज्या मात्र खर्च झाल्या. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक, मात्र चेंडू सीमा रेषा पलीकडे. जितकी लांबी तितकी उंची. चेंडू सीमा पार. मिळतील धावा असेला लांबच लांब दूरच दूर. षटकार. रायझिंग स्टार कसारा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल शिवन्या स्पोर्ट्स जामनी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. गणेश सर आपल्याला जर आमचा आवाज येत असेल तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. आतापर्यंत अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी चांगली, मात्र त्यानंतर 2 षटकांमध्ये फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू चाललाय सीमा पार 6 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 41 या आकड्यावरती. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये, टीम हर्डल घ्यायचं नाहीये. बागोबा फायटर्स एक्केचाळीस धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भरतच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी होती. 3 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो भरतच्या माध्यमातून. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न होता, मात्र एक धाव कंप्लीट. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येची मात्र धावफलकावरती ड्रिंक्स ब्रेक 3 षटकांनंतर होईल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 42 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. रायझिंग स्टार कसारा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहेत, त्यासोबत शिवन्या स्पोर्ट्स जामनी टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत उपस्थित आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. विकेटचं पतन होतोय. 4था झटका लागतोय 42 या आकड्यावरती. 1 मोर विकेट डाऊन. 4था झटका मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये भावेश होत असताना तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जयेश येतोय 6व्या क्रमांकावरती. एका चेंडूचं काही शिल्लक. आतापर्यंत जर विचार केला तर 16 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक बॅटची एज लागतीये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अशा रीतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट. 43 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता समीकरण येणारे 4 षटक
आणि 44 धावांची गरज. रायझिंग स्टार कसारा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. दुसऱ्या बाजूला शिवन्या स्पोर्ट्स जामनी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. शुभम आम्हाला पाहायला मिळतील टॉस बॉक्स कक्षामध्ये असतील. रिक्वेस्ट आहे ओपनिंग पेयर वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमने पाठवायची, तर फिल्डिंग आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरीने लवकरात लवकर लावायची आहे. कसारा टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग करण्यात येते. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी शिवन्या स्पोर्ट्स जामनी टीमला. चला ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवायची आहे. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीम. याच दरम्यान बाळू बाबा सासे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सर्च असं स्वागत. हा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतो. त्या क्रीडांगणाचे जर पाहायला गेलं तर मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. सासे मैदान, सासे क्रीडांगण जो मात्र आपण पाहू शकतो. 24 चेंडू 44 धावांची गरज. ओपनिंग पेयर सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू पडल्यावरती 2 धावांची पेनल्टी आम्ही देऊ. टेन्शन नका घेऊ सर. तुम्ही आमच्याकडे बघितलं तरी आम्ही घाबरतोय. टेन्शन नका घेऊ. पंकज आणि निकेतन ही इवन जोडी जीव आणि प्राण तारणहार म्हणून वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमची ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लवकरात लवकर आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी टीमने लावून घ्यायची आहे. 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पहिला चेंडू पडल्यावरती आपण 2 धावांची पेनल्टी ची मात्र ऍड करणार आहोत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सारंगपुरी टीम आपल्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझे असे कुठले शब्द नाहीयेत, ते मला सांगतील ते मी तुम्हाला सांगतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजचं नाव सांगायचंय मोहन आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी तयार. स्ट्रायकर एंड वरती पंकज, नॉन स्ट्रायकर एंड वरती निकेतन. पहिला चेंडू पडल्यावरती 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करणार आहोत वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघामध्ये. गोलंदाज तयार होतोय. चला लवकरात लवकर गोलंदाजी सुरू करायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड करू. एकंदरीत 3 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू आणि त्यावरती मिस्टॅम स्ट्रोक होता. ज्यावरती जर विचार केला तर 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या नव्हत्या. आकाळ होतं धावांचं. अर्थातच 10 धावा धाव फलकावरती होत्या. मात्र त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये
धावेंसाठी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत त्यानंतर जर विचार केला तर 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत एकवटण्यात आल्या. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि चौथ्या षटकामध्ये आय थिंक 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस फटका चांगला, निकेतनचा तडाखा, चेंडू सीमा पार. निकेतन ट्रेडमार्क स्ट्रोक पूल केलेला हा षटकार. स्वॅगनी केलंय स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड. निकेतननी ठोकलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. पहिला चेंडू त्यावरती 1 धाव धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. त्यानंतर 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आणि इंडिव्हिज्युअल पहिल्या चेंडूवरती निकेतनच्या बॅट मधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 9 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. स्वॅगने केलेलं स्वागत आणि त्यानंतर अप्रतिम पुलचा स्ट्रोक. नजाकत बरा स्ट्रोक होता, ज्यामध्ये ताकद देखील होती आणि ज्यामध्ये नजाकत देखील होती. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. त्यावेळी सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत क्षेत्ररक्षक इनसाइड दी सर्कल फिल्डिंग करतील. एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. एका बाजूला पंकज, दुसऱ्या बाजूला निकेतन. ही A1 जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाच्या बाजूने, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आईगावदे क्रिकेट संघ सारंगपुरी. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये थोडीशी बॅकफूट वरती आहे. इथे देखील फटका चांगला आहे, मात्र 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. फटका चांगला होता, मात्र गोल ग्राउंड असतं तर 6 धावा मिळू शकल्या असं. इथे आपण डी मध्ये ग्राउंड पाहतोय, त्यामुळे 2 धावा इथे पाहायला मिळतील. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोचली 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते पंकज आणि निकेतन यांच्या माध्यमातून. अरे मित्रांनो, प्रत्येक चेंडू नंतर जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल तर कसं चालेल? परत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नाही पाहिजे. 2 चेंडूंवरती 2दा मैदानाच्या आतमध्ये प्लेयर येतोय. रिक्वेस्ट असेल वाघोबा स्पोर्ट्स, वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमला थोडंसं सहकार्य करा आपण. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला डिपॉझिट केलं जात आहे पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलेवर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलेवर. चेंडू सीमा पार. येतोय षटकार. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह असं म्हणावं लागेल, कारण एका बाजूला 2 चेंडूंमध्ये 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन निकेतनचं, दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 9 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पंकजचं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बाई सप्पे बारी असं काहीसं आपण पाहू शकतो. एका बाजूला निकेतन, दुसऱ्या बाजूला पंकज. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि यावेळेस देखील चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. अजून एक मोठा फटका, षटकार. यासोबत पहिल्या षटकाचं वाजवी केस समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी. अजूनही 20 धावेंची गरज. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होते विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. बिनबाद 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूंमध्ये 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन निकेतनचं, दुसऱ्या बाजूला 4 चेंडूंमध्ये 15 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजने जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका मारला होता 2 धाव्यांसाठी गेला होता, मात्र गोल ग्राउंड असता तर तो षटकार असे यात काही शंका नव्हती. इथे 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग निकेतनच्या माध्यमातून एक षटकार, दुसऱ्या बाजूला पंकजच्या माध्यमातून 2 षटकार
आपल्याला पाहायला मिळालेत. आदित्य येतोय बॉलिंग मार्क वरती. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम साठी दुसऱ्या षटकामध्ये समीकरण येऊन ठेपले. 18 चेंडू 20 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती निकेतन, नॉन स्ट्रायकर एंड वरती पंकज. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सोडेल तो निकेतन कसला. चेंडू सीमा पार. अजून एक लॉंग लॉंग बिग बिग मायटी हिट बाय द मायटी मॅन. वन मोर बिग हिट, सिक्सर. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी. अजूनही 14 धाव्यांची गरज. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती. पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंगच्या 10 धावा आल्या होत्या. मला वाटतंय तेव्हा जर 10 ते 15 धावा किंबहुना 20 धावा आल्या असत्या तर सामना दुसऱ्या षटकामध्ये फिनिश झाला असता. मात्र इथे आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती दुसरं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती लागलेला षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता मात्र सन्मान देण्यास भाग पाडलाय. एक धाव कंप्लीट होतीये. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनपर्यंत जर विचार केला तर 31 धावा आहेत धावफलकावरती विजयासाठी. अजूनही 13 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये 24 धावा होत्या. या षटकाच्या 2 चेंडूंवरती 7 धावा पाहायला मिळतात. भावेश खूप सारी मेहनत करतोय. भावेशचा उल्लेख होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आमचे सँडी दादा सकाळपासून त्यांची देखील उपस्थिती. नितेश दादा असतील, निलेश दादा असतील यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करेल आणि ते कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. पंकजला माघारी परतावं लागेल. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाला. क्या बात आहे. आमच्या सोबत भावेश जोडले गेलेत. एमेला आज त्यांचा पेपर आहे. ग्रॅज्युएशन मध्ये 80% पडले होते. 10वीला किती पडले होते? 10वीला 60% होते. मात्र प्रमोशन पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आज भावेशचा पेपर आहे. ऑल द बेस्ट भावेश फॉर द पेपर. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 12 धावांची गरज. निकेतन स्ट्रायकर एंड वरती विजय आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला थोडासा बाहेर निघत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विचवतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. फुटवर्क नव्हता. जागेवरूनच खेळायचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी बॅटच्या बाजूने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती येणारी 12 चेंडू. विजयासाठी अजूनही 12 धावेंची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ सारंगपुरी. सात मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट झालीत. मागच्या वेळेस देखील 12 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली होती. नक्की कळत नाही प्रेशर कोणाचं इतकी लवकर गोलंदाजी होतीये. कमिटीचं प्रेशर असेल आय थिंक. रवी फरडे म्हटलं तर डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. आणि ज्यावेळेस मी म्हणेल रस्त्यावरती निघतील 10 ते 15 नजरा आरामशीर या व्यक्तिमत्वावर पडावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रवी फरडे सर. दुसऱ्या बाजूला व्हाईट चॉकलेट बॉय आमचे सँडी सर. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत मात्र कंप्लीट केली जाते सिंगल.
जयेश विदे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र स्ट्रॅटेजी बनवावी लागेल कारण लो स्कोरिंग एन्काउंटर देखील आपल्याला पाहायला मिळाले त्या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये बॅटिंग चांगली होत होती मात्र आजच्या दिवसामध्ये मी म्हणेल गोलंदाजी चांगली होत असताना बहुतेक वेळेला आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, पुल करायचा प्रयत्न मात्र डॉट बॉल येतोय. 33 धावा धावफलकावरती 10 चेंडू 11 धावांची गरज. 10 चेंडू आणि 11 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि सध्याच्या स्थितीला 11 धावांची गरज पाहायला मिळेल. कसरा टीमने टॉस जिंकला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. अलॉंग द बी बॉलला स्टीअर केलाय, ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि चेंडू करतोय अवाई सफर. चेंडू सीमा पार. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. षटकार आणि षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 5 धावींची गरज. 9 चेंडू आणि 5 धावींची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आणि सामना फिनिश होईल. मात्र मोठा फटका लागेल का की दुसऱ्या बाजूला सिंगल डबल खेळलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. येणारे 9 चेंडू आणि 5 धावेंची गरज पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय. 8 चेंडू विजयासाठी 5 धावेंची गरज. 5 धावेंची गरज, 8 चेंडू शिल्लक अजूनही पाहायला मिळतील. 20 धावेंवरती 9 चेंडूंमध्ये निकेतन अप्रतिम बॅटिंग करतोय. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. स्कोर आर लेवल. स्कोर जो मात्र लेवल होत असताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. सुरुवातीला पंकजने विस्फोटक फलंदाजी केली. पंकज बाद झाला आणि चार्ज घेतला निकेतनने. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 10 चेंडूंमध्ये 24 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 1 धावेची गरज आहे. अजून एक चांगला फटका. यावेळेस देखील चेंडू सीमा पार. 6 धावेंसाठी येत असताना हा तुंग असा षटकार. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. विदाउट एनी डाऊट ज्यांनी बॅटिंग केली दमदार, ज्याची कामगिरी असे नेहमी असरदार. इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना 30 धावा बनवल्या आणि त्यासोबतच गोलंदाजी करत असताना 6 धावेंचं षटक फेकलं असा निकेतन आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच असेल. 1 चौकार, 4 षटकार आपल्याला निकेतनच्या बॅट मधून पाहायला मिळाले. निकेतन यायचे लवकर. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आहे. या स्पर्धेचे प्रमुख